मेरा एक साथ खड़े होंगे, खड़े हो। आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम। महाराज गणपति, भूपति, प्रजापति, गजपति, अश्वपति, स्वर्ण रक्त श्रीपति, अष्टावधान जागृत, अष्टव प्रधान देष्टित, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीति धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, श्रीमंत श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी। नमस्कार मित्रांनो, आज दिनांक 19 फेब्रुवारी अखंड महाराष्ट्राचे दैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती। छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठ्यांचा स्वाभिमान जागृत केला व लोककल्याणकारी स्वराज्य निर्माण केले। नाव घेतात ज्यांचे अभिमानाने फुटते छाती, नाव घेतात ज्यांचे अभिमानाने फुटते छाती, दैवत साऱ्या महाराष्ट्राचे राजे शिवछत्रपती, राजे शिवछत्रपती। शत्रूस लढले ते स्वराज्यासाठी, धन्य झाली त्या युगपुरुषाने महाराष्ट्राची माती। तलवारीचा आवाज गुंजला आठवणीत उभा सह्याद्री, शौर्य आणि पराक्रमाची मूर्ती राजे शिवछत्रपती। त्रिवार वंदन करून शिवरायास सुरुवात करतो आजच्या कार्यक्रमात। स्वागतम स्वागतम सुस्वागतम। मी धनश्री योगेश पाटील व मी खुशी सुनील रिंडे आजच्या या शिवजयंतीच्या पावन सोहळ्याला उपस्थित सर्वांचे सहर्ष स्वागत करते। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे प्राचार्य माननीय श्री गवले सर स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करते। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून विद्यालयाचे उपप्राचार्य माननीय श्री घोटे सर आपले स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करते। तसेच विद्यालयाचे पर्यवेक्षक दंडे सर्व तायडे सर आपले स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करते। तसेच विनायकजी भालेराव सर आपले स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करते। तर आजच्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख वक्ते आदरणीय श्री वाघ सर आपले स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करते। धन्यवाद। रयतेचे दुःख दूर करून स्वाभिमान निष्ठा शिकवणाऱ्या शिवरायांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवूया। अध्यक्ष आणि मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करूया। मी मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करावे। त्यांना विनंती करते। इकडे बघा पांडे सर। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी
आदरणीय श्री कुटे सर यांचे स्वागत जोगदंडे सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. सर एक तसेच कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते वाघ सर यांचे स्वागत गालफाडे मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करते. पर्यवेक्षक दंडे सर यांचे स्वागत विनोद कुटे सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. तसेच पर्यवेक्षक कायडे सर यांचे स्वागत भावसार मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करते. त्यानंतर विनायकरावजी भालेराव सर यांचे स्वागत गिरे सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत आलेले पवार यांचे स्वागत गवले सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. ओके. आज जमलो आपण सारे शिवजयंतीच्या कार्यक्रमास. बोलवते मी जान्हवी वाघमारे हिला सादर करण्यास प्रास्ताविकास. आजच्या कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष उपस्थित मान्यवर विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा सोहळा आहे शिवजयंतीचा. ज्यांची जयंती आपण साजरी करणार आहोत ते छत्रपती शिवाजी महाराज नेमके कोण होते, त्यांच्या नावाचा अर्थ म्हणजे काय, छत्रपती रयतेचे त्रस्त केले शत्रूला, पराक्रमी ते शूरवीर, ती तिमिरास ज्यांनी चिरले, शिस्तप्रिय ते भारी, वा वाणीत मधुरता असलेली, जी जिजाऊंचे हे पुत्र, मराठी मनामनात अधिराज्य त्यांचे, हार मुलीनं मानणारे राजे साऱ्या महाराष्ट्राचे, जनतेचे ते राजे छत्रपती शिवाजी राजे. छत्रपती महाराज असे महान पुरुष होते ज्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेचे स्वप्न पाहिले. मावळ्यांना सोबतीला घेऊन अनेक किल्ले जिंकले, अनेक संकटांवर मात करून हिंदवी स्वराज्य उभारले. अशा छत्रपती शिवाजी राजांना माझा कोटी कोटी प्रणाम. मी माझ्या प्रास्ताविकास पूर्ण मिळाले. धन्यवाद. तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती. जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती. अरे मरणाची कुणाला भीती, आदर्श आमचे राजे शिवछत्रपती राजे शिवछत्रपती. यानंतर मी गीत सादर करण्यासाठी खुशी गोलपीला आमंत्रित करते. बद्दल आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी श्रेया प्रदीप इंगळेला आमंत्रित करते. डोंगरचं राहणार आम्ही गड्या डोंगरचं राहणार, चाकर शुभाचं होणार. आम्ही गड्या डोंगरचं राहणार, चाकर शुभाचं होणार. निशाण बघते भुवन फडके, शत्रूचे मग काळीच धडके. निशाण बघते भुवन फडके, शत्रूचे मग काळीच धडके. मावळे आम्हीच लढणार,
नमस्कार, माझे नाव सायली भागवत अंबोरे. मी 9 ग ची विद्यार्थिनी. मी सायली भागवत अंबोरे 9 ग ची विद्यार्थिनी आज तुमच्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल बोलू इच्छिते. महाराष्ट्राचा इतिहास कोणी येऱ्यागेऱ्याने लिहिलेला नव्हे, तर तो लिहिला हिरव्या पिवळ्या शालीने, तलवारीच्या खणखणाटीने, घोड्याच्या टापाने आणि शायरांच्या डाफाने. हाच इतिहास घडवला माझ्या शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी. मुद्रा त्या शिवरायाला रे, त्याच्या राजाला, त्याच्या भक्तीला जोड नाही, त्याच्या शौर्याला तोड नाही. तो आहे अथोक सागरा समान, त्याचे छत्र म्हणजे आभाळा समान. तो आहे त्या सूर्याची शान, आपल्या सर्व मराठ्यांच्या मनातील दगदगता अभिमान, शंभूंचा अभिमान. आणि महाराष्ट्रातील देव्हाऱ्यामध्ये सर्वात पहिले त्याचे स्थान. असे ते प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंश सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की सह्याद्रीच्या छाताडातून नांद भवानी गाजे, सह्याद्रीच्या छाताडातून नांद भवानी गाजे. काळजात राहती आमच्या रक्तात वाहती राजे, काळजात राहती रक्तात वाहती राजे. तुफान गरजतो आग ओपतो वाघ मराठी राजा, तुफान गरजतो आग ओपतो वाघ मराठी राजा. सन्मान राखतो जान झोकतो तुफान मातीचा राजा, तुफान मातीचा राजा. वाघासारखी चाल, गरुडासारखी नजर, आदर आणि शत्रूंचे मंदर असे असावे मावळ्याचे वर्तन. ही छत्रपती शिवरायांची शिकवण. ताजमहल किल्ला प्रेमाची निशाणी असेल, पण गर्व आहे मी मराठा असल्याचा असं छाती ठोकून बोलायचं. एक दिवस एका वेळी ब्रिटिश लोक ओम या शब्दांवर संशोधन करत होते की ओम म्हणजे निर्माण होते. परंतु मला असे वाटते की छत्रपती शिवाजी महाराज या नावावर संशोधन केले पाहिजे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव मनामध्ये धगधग वाटते आणि शरीरामध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण होते. कोणी विचारलं तर कॉलर कट करून सांगायचं मराठी उभा असलेला म्हणजेच मराठा. 12 महिने अकळा खेळाडू, 10 गोटे 9 ग्रह, 8 दिशा, 7 आश्चर्य, 6 संवेदना, 5 महासागर, 4 वेद, 3 ग्रह, 3 ऋतू, 2 डोळे आणि फक्त एक शिवबा. मराठी वन मॅन शो, एकच राजे शिवराय माझे. सूर्यनारायण जर का निघले नसते तर दिसला नसते आकाश, आकाश. छत्रपती शिवराय जन्मले नसते तर समजला नसता हिंदू धर्माचा अर्थ. हे हिंदू प्रबळ शिवाजी जब पगड़ी बांधकर तैयार होते, तलवार उठाकर घोड़े पे सवार होते, तब मराठा होते, काश बिंबिंग मराठा होते. प्रचंड लेखेव सहिष्णु विश्ववंदिता, सहानु संशेषा भद्रा मुद्राय राजते. अरे मरणाची कोणाला भीती, जर आदर्श आहे शिवछत्रपती राज्याचे हितचिंतक आणि जग म्हणजे जगाचा राजा. विजयासारखी तलवार चालून गेला, निधड्याच्या सागराचं पाणी कधी कमी होणार नाही, माऊलीची माया कधी तुटणार नाही. सागराचं पाणी कधी कमी होणार नाही, माऊलीची माया कधी तुटणार नाही. अरे हार जन्म काय, लाखो जन्म घेतले ना, तरी सुद्धा शिवरायांचा नाद कधी सुटणार नाही. आता जाता एक शिवरायांचा जय घोष होऊन जाऊ द्या, पण शिवरायांचा जय घोष असा झाला पाहिजे की रायगडाच्या पायथ्यापर्यंत आवाज गुंजला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती महाराज की जय, भवानी तलवार वागवतो त्याचं नाव यसाजी, जो 2000 शत्रूंशी एकटाच झुंजतो त्याचं नाव बाजी, जो हात तुटला तरी शत्रूंशी लढत राहतो त्याचं नाव तान्हाजी, जो 8 तासात घोडा दिल्लीवरून पुण्याला आणतो त्याचं नाव संताजी, जो शत्रूच्या छावणीत घुसून शत्रूच्या छावणीची कळस कापून आणतो त्याचं नाव धनाजी, जो उभ्या वाघाला चिरडून काढतो त्याचं नाव छत्रपती संभाजी, आणि या सर्वांना एकत्रित करून जो स्वराज्याचे तोरण बांधतो त्याचं नाव
जातीने स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. त्या काळी ज्याचे किल्ले त्याचे राज्य हे वाक्य सार्थ ठरलं. महाराजांनी सर्वप्रथम तोरणा किल्ला जिंकला व स्वराज्याचे तोरण बांधले. त्यानंतर कोंढाणा, पुरंदर असे किल्ले जिंकले. निजामशाही, आदिलशाही, मुघल बादशाहांना लढा दिला. आज मी इतिहासात केलेल्या अशा एक राजाबद्दल माहिती सांगणार आहे जो अब्जावधी लोकांच्या मनात राज्य करत आहे. नमस्कार, माझे नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल मी तुम्हाला आज माहिती सांगणार आहे. शिवजन्मापूर्वीच महाराष्ट्राच्या भूमीवर अनेक परकीय सत्ता धुमाकूळ माजत होत्या. त्याच्यामध्ये कुतुबशाही, निजामशाही, आदिलशाही यासारखे अनेक परकीय लोक सत्ता माजत होते. लाखो मराठ्याचे सैनिक तडफडून मरत जात होते. स्त्रियांची अब्रू लुटली जात होती. स्त्रियांचा मुलगाचा धनी मारला जात होता व शेतकऱ्याचा कोणी कैवारी नव्हता. जेव्हा जेव्हा समाजामध्ये अन्याय, अत्याचार, अधर्म वाढतो तेव्हा एखादी शक्ती जन्माला येते आणि तेच झालं. सह्याद्रीची गर्जना झाली. सह्याद्रीच्या कुशीतून एक तारा चमकला. खंबाटल्या चंदनाच्या शिवनेरीवर उमटला एक तारा चमकला. जिजाऊंच्या पोटी एक सिंहाचा जन्म झाला. 19 फेब्रुवारी 1630 रोजी पूर्ण झाली असल्याने दरबारी कुस्ती बेगम, बडी बेगम म्हणजे अली आदिलशाहच्या नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार. कुणी घेईना पुढगार. साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला. तिचं बळ पाहणारा कामाचं जळ. वाटेत भेटेल त्याला चिडते. खानाची सेना निघाली. गावं लुटली. देवळं उद्ध्वस्त केली. आया बहिणीची आवड लुटली. कोण कोण रोखणारे वादळ. आता शिवबाचं काही खरं नाही. इकडे निजाम, तिकडे मोगल, पलीकडे इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. राजाची सेना मुठभर आज. खानाला कसं टोकवणार काय लढवा उडणार चिंतेचा पंत सहज. अशा वाघिणीचा तो छावा. अशा वाघिणीचा तो छावा. गनिम कसा टेचावा. डोक्याला गनिम गावा. बेटीचा तर सांगा. प्रतापगडावर आमने सामने बेटीचा सांगावा. खानानं असाच असाच कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडाच्या पायथ्याशी कान. हे प्रतापगडाच्या पायथ्याशी कान. आला बेगुमान नाही त्याला जाण. शिवाजी राजाच्या करमतेची. शिवाजी राजाच्या करमतेची. अन नाही जाणीव शक्तीची. त्यास नाही जाणीव शक्तीची. अन करील काही कल्पना युक्तीची. जी 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 जी. कारण भेटीसाठी महाराजांनी एक शानदार शब्दातला उभारलं. भेट अध्यक्ष, मंचावरील मान्यवर, पूजनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, ज्या शिवमय दिवसाची सर्वजण पाहत होते आतुरतेने वाट. ज्या शिवमय दिवसाची सर्वजण पाहत होते आतुरतेने वाट. तो मंगलमय शिवदिन आला आज. तो मंगलमय शिवदिन आला आज. दैवत साऱ्या महाराष्ट्राचे अधिराज्य ज्यांच्या मनामनात. दैवत साऱ्या महाराष्ट्राचे अधिराज्य ज्यांच्या मनामनात अशा छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून करते मी माझ्या भाषणास सुरुवात. आई जिजाऊंचे पुत्र, गोर गरीब रयतेचे छत्र, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, जाणते राजे, राजाधिराज महाराज, श्रीमंत, श्रीमान योगी श्री छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा. नाव घेतात ज्यांची अभिमानाने फुलती छाती. दैवत साऱ्या महाराष्ट्राचे राजे शिवछत्रपती. शत्रूस लढले ते स्वराज्यासाठी. धन्य झाली ते युग पुरुषाने महाराष्ट्राची माती. तलवारीचा आवाज गुंजला आठवणी सुभाष सह्याद्री. शौर्य आणि पराक्रमाची. मी इयत्ता 5 ई मध्ये शिकते. आमच्या वर्गात गरज हवी मर्दाची तलवार हवी. गर्दी नको गरज हवी मर्दाची तलवार हवी. जो शुभांसाठी लढेल त्याला स्वराज्याची धार हवी. राजा नव्हे भगवा स्वप्नाचा निर्माता आहे. तो शुभ म्हणजे कधीही न मावळणारा सूर्य आहे. सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग, तसेच येथे उपस्थित माझ्या प्रिय मित्र व मैत्रिणी, सर्वांना माझा नमस्कार. आज एक असा दिवस आहे. तो दिवस एक तारीखच म्हणून महत्त्वाचा नाही. तो म्हणजे एका इतिहासाच्या कारणावर एका महानायकाच्या गाठी सांगतो. म्हणजे आज त्या महापुरुषाची जयंती आहे ज्यांनी हिंदवी स्वराज्याचा पाया रचला. ज्याच्या तलवारीच्या एकाच तडाखात औरंगजेबाचा शत्रू थरथर कापू लागला होता. शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. मातोश्री जिजाऊंच्या संस्कारांनी
आई जिजाऊंचे पुत्र गोरगरीब रयतेचे छत्र हिंदवी स्वराज्य संस्थापक जाणते राजे महाराज राजाधिराज श्रीमंत श्रीमान योगी श्री छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुद्रा नाव घेतात ज्यांच्या अभिमानाने फुलते छाती नाव घेतात ज्यांच्या अभिमानाने फुलते छाती दैवत साऱ्या महाराष्ट्राचे राजे शिवा छत्रपती शत्रूच लढलेले स्वराज्यासाठी रावटी सदा मुघलांच्या नजरा सह्याद्रीच्या रांगावरती सदा मुघलांच्या नजरा ओटे शाखली तयारी त्या शुभांना मानाचा मुद्रा आदरणीय व्यासपीठ आणि त्याबद्दल सर्व गुरुजन वर्ग आणि माझ्या तमाम शिवभक्तांना माझे नमस्कार. मी तुषार वाकणारे. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या खूप शुभेच्छा. आजकाल असे म्हणतात की मस्तक टेकवावे असे नमस्काराच्या जागा हल्ली खूप कमी झाले आहे. परंतु ज्यांचं नाव ऐकताच मस्तक झाल्याशिवाय राहत नाही अशा राजमाता मासाहेब जिजाऊ कितीच कोटी देवांचे कोट्यावधी मंदिरे असतील, परंतु माझ्या राजाने थोडेफार प्रमाणात मंदिर असूनही कोट्यावधी माणसे त्यांची पूजा करतात. असे जाणते राजे म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले आणि आईचे नाव जिजामाता होते. शिवाजी महाराज एक आदर्श राजे होते. जिजाऊंच्या संस्कारामुळे शुभा घडले. जिजामाताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 15व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन स्वराज्य स्थापले. शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम भल्या न कुठलं काम याला कोण झाली असेल दरबारी कुस्ती बेगम बडी बेगम म्हणजे आली आदिलशहाची आई बरं का. नजर येत तिच्या अंगार दरबार झाला गपगार कुणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार. इतक्या त्याच्यावर एक सरदार उठला आणि बोलला हमलाएंगे शिवाजी को आणि त्याने विडा उचलला. नाव त्याचं बदलखान तिथं जास्त जणू सैतान खान बोलला जाती ठोकून शिवबाला टाकलं चिडून वाटेत भेटेल त्याला खानाची सेना चिडत निघाली. भद्राय राजते मुद्रा छत्रपती शिवरायांना रयतेच्या राजाला ज्याच्या भक्तीला जोड आणि शौर्याला तोड नाही. आता काय सांगायचं महान छत्र म्हणजे आभाळ समान. मराठी मनातला धगधगता स्वाभिमान आणि काळीच आहे सह्याद्रीचं त्याला शंभूचा अभिमान. महाराष्ट्राच्या देवाला त्याचं पहिलंस्थान. तो भगवा आसवंत आहे, तो कृपा वरद आहे, तो वसंत आहे. तिच्या कुशीतून स्वराज्याचं स्वप्न देखणं उदयास आलं. त्या राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेब परमुखामधून राहून स्वराज्याचं स्वप्न पाहणारे स्वराज्य संस्थापक श्री शहाजीराजे भोसले ज्यांचा इतिहास आठवला डोळ्यात पाणी आणि अंगावर शार याल्याशिवाय राहत नाही. ते छत्रपती महाराज जे त्यांनी उभारलेलं स्वराज्य नुसतं रक्षण केलं नाही, त्यांच्या पित्यांनी उभारलेलं स्वराज्य 10 पटीनं वाढवलं असे आमचे शंभूराजे. म्हणतात ना नियतीचे मालिकपणा आपण परिस्थितीचे गुलाम कधीच बनू नका. दिवसभर हातात खराटे घेऊन दार स्वच्छ करायचे आणि संध्याकाळी कीर्तनाच्या माध्यमातून लोकांची जवा काढायची बाहेर तिची चमचमची दार जवा काढायची बाहेर तिची चमचमची धार कशी घुसती अरबार शिवरायाची तलवार कशी घुसती अरबार शिवरायाची तलवार. जय भवानी बोलून उचलले हत्यार करुणी गर्जना महादेव हर हर शिर छाटून पाडिले जगा दुष्टांचा नाश कशी घुसती अरबार शिवरायाची तलवार कशी घुसती अरबार शिवरायाची तलवार. महाराजांविषयी काही थोडे 2 शब्द बोलणार आहे, तरी ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी विनंती. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज
विश्वपती पृथ्वीपती परप्रतापी प्रगल्भ बुद्धिमान विज्ञानिष्ठ जगद्विद्या विश्ववंदनीय राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री छत्रपती शिवाजी महाराजांना या जिजाऊ लेकीचा मानाचा मुद्रा छत्रपती शिवाजी महाराज की हे शब्द कानावर पडतात, ज्याच्या मुखातून जय हा शब्द बाहेर निघेल, रक्त सरसळेल, छाती अभिमानाने फुगेल अशा माझ्या मराठमोळ्या बंधू भगिनींनो, मी ज्ञानेश्वरी परिहार आज अशा एका महामानवाची शिवाजी भीती नव्हती त्यांना जगाची, हे मोठे शिवाजी भीती नव्हती त्यांना जगाची, चिंता नव्हती परिणामाची, साथ होती आई भवानी व माता जिजाऊंची. देशात लाट आणली भगवेची, देशात लाट आणली भगवेची आणि मुहूर्त रोवली स्वराज्याची. म्हणूनच म्हणतात जय भवानी जय शिवाजी. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव स्वराज शिंदे, मी वर्ग 7 मध्ये शिकतो. माझ्या वर्ग शिक्षकांचे नाव श्री थोरात सर. आज मी येथे एका महान व्यक्तीबद्दल बोलणार आहे, ज्यांचा मला तुम्हालाच नाही तर संपूर्ण जगाला अभिमान आहे, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. सर्वप्रथम मी छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुद्रा. 19 फेब्रुवारी 1630 हा त्यांचा जन्मदिवस. ते पुणे येथील महाराष्ट्रातील पुणे येथील सौदार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या विद्यालयामधील उत्कृष्ट धावपटू कृष्णा परिहार हा सर्वांनाच माहिती आहे की तो आपल्या विद्यालयामधून पॅरा ॲथलीट स्पर्धा ज्या संपन्न होत असतात त्यामध्ये तो सहभागी होत असतो. अशा स्पर्धा पुणे या ठिकाणी सुद्धा संपन्न झालेल्या आहेत. या आपल्या विद्यालयाचा उत्कृष्ट खेळाडू असल्याबद्दल ॲथलीट स्पोर्ट क्लब पुणे यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती त्याच्यासाठी काल पुणे येथून या ठिकाणी आलेली आहे. त्या क्लबचं म्हणणं असं होतं की त्याचा शिवजयंतीच्या कार्यक्रमामध्ये ज्या विद्यालयामध्ये आपण आज साजरा करत आहोत, या कार्यक्रमामध्ये त्याचा सत्कार ती छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देऊन करावी असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी आपल्या विद्यालयाचा दिव्यांग खेळाडू जो आहे कृष्णा विठ्ठल परिहार याला या ठिकाणी मूर्ती देऊन त्याचा सत्कार आपण करणार आहोत. मान्यवरांना आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या विद्यालयाचे प्राचार्य, सर्व मान्यवर, दिव्यांग विभागाच्या प्रमुख सौ भावसार मॅडम तसेच थोरात सर यांनी कृपया स्टेजवर यायचं आहे. आणि सर्व मान्यवरांना प्राचार्यांना विनंती करतो की कृष्णा परिहार याला छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती प्रदान करून त्याचा यशस्वी सत्कार करावा. व्यासपीठावर यावे. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने आदर्श विद्यालयामध्ये सुंदर असं छत्रपतीच्या जीवनावर आधारित एक नृत्य सादर करत आहेत आदर्श विद्यालयाचे माध्यमिक विभागाचे विद्यार्थी. या कार्यक्रमाचे प्रभारी आहेत पंडित सर. या कार्यक्रमासाठी प्रमुख
सोडतो 2-2.5 तासात. एकदा सगळ्यांनी गजर करूयात. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. फक्त 5 मिनिटं व्यवस्थित बसा. महाराष्ट्र सारस्वताच्या चिदाकाशात आपल्या अपूर्व तेजाने तळपत असणाऱ्या योग्यांची, रसिकांची, तत्ववेत्यांची, कणाकणांची, वारकऱ्यांची, तळागाळातील प्रत्येक जनमानसाची माय माऊली बनणाऱ्या अलंकापुराधीश्वर माऊली ज्ञानोबाराय, वैराग्य मूर्ती जगद्गुरु तुकोबाराय यांचे उपास्य दैवत म्हणजे परात्पर अखिलेश्वर पंढरीश पांडुरंग परमात्मा त्यांच्या चरणी दंडवत नतमस्तक. आणि आज ज्यांचा प्रकट दिन आहे असे विदर्भ पंढरी शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री संत गजानन महाराज त्यांचा आशीर्वाद घेऊन आज ज्यांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं अशा आपल्या विदर्भ कन्या आईसाहेब मा जिजाऊ साहेबांच्या पोटी ज्यांनी स्वराज्य स्थापन केलं, स्वराज्याचं तोरण बांधून महाराष्ट्रात स्वराज्य स्थापन केलं, रयतेचं राज्य निर्माण करणारे ज्यांची जयंती आज आपण साजरी करीत आहोत असे छत्रपती शिवराय आणि धर्मवीर संभाजीराजे. आजच्या या शिवजयंतीच्या निमित्ताने मंचावरती उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले आदरणीय लाडके प्राचार्य आदरणीय गवळे सर, त्यानंतर प्रमुख उपस्थिती म्हणून त्यांची लाभली असे आमचे मार्गदर्शक आदरणीय लाडके उपप्राचार्य आदरणीय कुटे सर, पर्यवेक्षक आदरणीय दंडे सर, आदरणीय तायडे सर आणि मंचावरती उपस्थित बाल शिवा, माझे सर्व सहकारी शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, छत्रपती शिवरायांची आज जयंती आहे. म्हणजे आजचा दिवस आपल्याला लक्षात ठेवावा. आजची तारीख किती रे? शिवरायांची जयंती कधी असते? 19 फेब्रुवारी. कुणाची जयंती असते? छत्रपती शिवरायांची जयंती. रयतेचे राजे होते, जयंती त्यांची साजरी होते जे जगासाठी, जे रयतेसाठी, जे जनमानसासाठी, समाजासाठी आपला देह झिजवतात त्यांची जयंती साजरी होते. तुमची आमची जयंती साजरी होणार नाही, संतांची जयंती साजरी होते. आणि तुमचं आमचं काय साजरं होते? मृत्यू झाल्यानंतर कितवा दिवस? 2 दिवस माणसाच्या आयुष्यातले, एक 12वा आणि दुसरा बरोबर आहे कोणता? 13वा. म्हणजे आपली काय साजरी होते? 13वी. आणि झालं तर झालं एखाद्या वेळेस वर्ष श्राद्ध आणि ते पितृ घरातले लोक तेवढंच फक्त आपलं साजरं. मग जर प्रत्येकाला वाटत असेल की आपलीही जयंती साजरी व्हावी, त्यासाठी काय करावं लागेल? प्रत्येकाला छत्रपती शिवरायांसारखं आचरण करावं लागेल, समाजासाठी हा देह झिजवावा लागेल. तेव्हा कुठेतरी आपल्या वाट्याला ती सेवा येणार. का? जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. जगद्गुरु तुकोबारायांचे शब्द आहेत. छत्रपती शिवरायांच्या वागण्यातली फक्त एकच गोष्ट तुमच्या समोर सांगणार, ती म्हणजे निष्ठा. मला आपल्या चिखली शहरातल्या या शिवजयंती उत्सव समितीने एक अतिशय चांगला उपक्रम राबवला, तो मला फार आवडला. आणि तो कोणता उपक्रम आहे? या आपल्या रस्त्याने येताना ज्या ठिकाणी
चित्र विचित्र पोस्टर्स लागायचे किंवा नेत्यांचे पोस्टर्स लागायचे, त्या ठिकाणी आज छत्रपतींच्या जयंती निमित्त समस्त मावळ्यांचा इतिहास, त्या मावळ्यांची ओळख समाजाला व्हावी या निमित्ताने सर्व मावळ्यांचे पोस्टर्स या शिवजयंती या सर्व लोकांनी तिथे लावून खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांना केलेला हा मानाचा मुद्रा ठरेल आपल्या शहरामध्ये. आणि खरी निष्ठा जर आपल्याला पाहिजे असेल तर छत्रपती शिवरायांनी जे मावळे जमा करून एकत्रित करून त्या मावळ्यांपैकी एक हिरोजी इंदोरकर नावाचा मावळा, ज्यांच्याकडे म्हणजे छत्रपती शिवरायांच्या काळातले ते इंजिनियर होते, ज्यांच्या वाट्याला काम आलं ते रायगडाचं निर्माण करण्याचं, रायगडाचं बांधकाम करण्याची जबाबदारी हिरोजी इंदोरकरांवरती आली. त्यांनी अवघ्या काही दिवसांमध्ये राजांनी सांगितलं, बघा निष्ठा कशी असावी. एक तुकोबारायांचं इथे एक वाक्य सुद्धा तुम्हाला सांगेल. पितृवचन सेवापती म्हणजे आपल्या स्वामी काज गुरुभक्ती, पितृवचन सेवापती म्हणजे आपल्या मालकाविषयी असलेली निष्ठा या वाक्यातून आपल्याला दिसून येते. हिरोजी इंदोरकरांनी रायगड बांधकाम करताना त्यांना पैसा कमी पडला, त्या कमी पडलेल्या पैशासाठी, त्याची पूर्तता करण्यासाठी आपलं स्वतःचं घरदार विकलं. घरदार विकून आणि आपल्या पत्नीचे सर्व घरातले दागिने गहाण ठेवून कमी पडलेला पैसा पुरवून रायगडाची स्थापना केली, रायगडाचं निर्माण केलं आणि राजांना त्या रायगड पाहण्यासाठी बोलवलं. जेव्हा रायगडावरती राजे आले आणि राजांनी सर्व सभा भरवली आणि हिरोजी इंदोरकरांना बोलवून सांगितलं की हिरोजी तुम्हाला काय हवंय याच्या बदल्यात ते मागून घ्या. आता आजकालचे जर एखाद्यावरती आजकालच्या राजाने जर एखाद्याला जबाबदारी दिली असती, एखादा पूल निर्माण करण्याची, एखादी इमारत निर्माण करण्याची, आणि त्यांना जर अशी मागणी केली असती किंवा त्यांना सांगितलं असतं की तुम्हाला याच्या बदल्यात काय काय पाहिजे ते मागून घ्या, बऱ्याच गोष्टी मागितल्या असतात. 2-4 पेट्रोल पंप, चांगल्या ठिकाणी जागा, चांगलं पद नाही का, मागच्या मार्गाने कुठेतरी प्रवेश, अशा बऱ्याच गोष्टी मागितल्या असतात. परंतु त्या मावळ्याची, हिरोजी इंदोरकरांची छत्रपती शिवरायांवरती आणि आपल्या स्वराज्यावरती, आपल्या मालकावरती, आपल्या स्वामीवरती एवढी निष्ठा होती की त्यांनी एकच गोष्ट मागितली याच्या बदल्यात की राजे जेव्हा जेव्हा तुम्ही रायगडावरती याल आणि या रायरेश्वरांचं दर्शन घेण्यासाठी इथे या मंदिरामध्ये जाल तर या मंदिराच्या पायरीवरती तुमच्या पायाची धूळ मला लागावी, म्हणून माझं तेवढं नाव हिरोजी इंदोरकर एवढं नाव कोरण्यात यावं एका पायरीवरती. आजही तुम्ही रायगडावरती गेलात तर तिथे तुम्हाला हिरोजी इंदोरकरांचं नाव कोरलेलं दिसते. अरे तो राजा, शेवटच्या वाक्यात संपवतो, जो राजा की दुश्मनाने सुद्धा ज्यांना मृत्यूनंतर मुजरा करावा. एक बादशाहकडे छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर एक व्यक्ती गेला, त्या बादशाहचा एक सेवक गेला आणि म्हणतो, बादशाह मैं आपको अच्छी खबर सुनाने वाला हूं. आणि त्याने म्हटलं काय, सांग लवकर सांग. त्याने सांगितलं की बादशाह वो दख्खन का राजा शिवा मर गया. त्या बादशाहने त्याच्या कानाशिळात दिली, त्याला कानशिळात मारून त्याला सांगितलं की अरे मूर्ख, ऐसा नहीं बोलते. आणि तिथे नमाज पडण्याच्या स्थितीत तो बादशाह बसला आणि त्या बादशाहने असे वरती हात समोर करून सांगितलं, हे परवरदिगार, देवाला मागणी केली, हे परवरदिगार, हो सके तो अपने दर के दरवाजे खुले रखना, क्योंकि रहते का राजा, गरीबों का मसीहा छत्रपती शिवा तेरे दरबार में आ रहा है. एवढी मोठी ताकद या छत्रपती शिवरायांची होती की दुश्मनाने सुद्धा त्यांना मुजरा करावा.
बघा वेळ खूप झालेला आहे. बऱ्याचशा गोष्टी सांगायच्या या छत्रपती शिवरायांच्या, या अनेक गोष्टी आपल्या समोर मांडता येतील मित्र. परंतु छत्रपती शिवरायांकडून आज एकच गोष्ट आपल्याला घरी घेऊन जायची, ती म्हणजे हिरोजी इंदोरकरांसारखी निष्ठा घेऊन जायची आहे. आणि या छत्रपती शिवरायांनी रयतेसाठी केलेलं आणि त्यांनी दाखवून दिलेल्या ज्या सर्व ज्या आपल्या आचारसंहिता आहे, त्या आचारसंहितेचं पालन आणि त्यांच्या मार्गाने जर आपण चाललो तर नक्कीच आपलं जीवन कृतार्थ झाल्याशिवाय राहणार नाही. एवढे बोलून मी माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की. तुमच्या या बोलण्याच्या शब्दातच आहे जीवनाचे संपूर्ण शास्त्र. ज्ञानरूपी मार्गाच्या पथक्रमणातून कळस काढून प्रगतीचा, त्यासाठी मान आहे अध्यक्षीय मार्गदर्शनाचा. मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे माननीय प्राचार्य श्री गवले सर यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. दोनच मिनिटांमध्ये करण्यासाठी मी आपल्या समोर उभा आहे. सर्वात प्रथम हिंदवी स्वराज्याचे संस्थापक जाणते राजा छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या सर्वांच्या वतीनं वंदन करतो. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय कुटे सर, आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री वाघ सर, माझे सहकारी पर्यवेक्षक आदरणीय तायडे सर, दंडे सर, आपले मुख्य नेते विनायकरावजी भोलेराव आणि सर्व या कार्यक्रमाचे आयोजक तथा सर्व उपस्थित आजच्या कार्यक्रमानिमित्त माझे सर्व सहकारी बंधू भगिनी आणि सर्व विद्यार्थी बंधू भगिनी, गेल्या 2 तासापासून आपण अतिशय शांतपणे या प्रत्येक कार्यक्रमाचे बारकावे, त्या कार्यक्रमातून होणारं सादरीकरण, त्या कार्यक्रमामधले व्यक्त होणारे भाव, त्या गाण्यामधून, पोवाड्यामधून, भाषणामधून याचा प्रत्येकाने एक चांगल्या पद्धतीचा आस्वाद घेतला आणि त्या सर्व शब्द, ते भावना आपल्या हृदयापर्यंत पोहोचल्या. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य सर्व विश्वासाठी किती आदरणीय आहे, अनुकरणीय आहे, हे सर्व वक्त्यांच्या भाषणामधून आपल्या समोर आलेलं आहे. सारांश रूपानं वाघ सरांनी सुद्धा अतिशय कमी शब्दामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचं केंद्रस्थान काय, आपल्या कामावरची निष्ठा, त्यांनी आपल्या सैनिकांना फक्त लढण्याची प्रेरणा दिली नाही, तर त्यासोबत राष्ट्रभक्ती आणि त्याग भावना ह्या ज्या प्रमुख गोष्टी सर्व जनतेमध्ये आपल्या कामाप्रती, आपल्या स्वराज्याप्रती ज्या रुजविल्या, त्या प्राधान्यानं आपल्या समोर येतात. आजच्या काळामध्ये 350-400 वर्षानंतरही आजची परिस्थिती बदललेली आहे. भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे, सामाजिक परिस्थिती वेगळी आहे, सर्व पर्यावरणीय व्यवस्था वेगवेगळी आहे. अशाही परिस्थितीत त्यांच्या म्हणजे कामावरची आपल्या निष्ठा असणं आणि आपलं वर्तणूक कशी असावी, आचरण कसं असावं, याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराजांचं नेतृत्व, त्यांचं व्यवस्थापन, त्यांचा एक मुलगा म्हणून, एक सहकारी म्हणून, एक राजा म्हणून सर्व प्रकारचे पैलू त्यांच्या जीवनाचे पाहिले. तर एकदम कित्येक पिढ्यांपर्यंत आदरणीय असं व्यक्तिमत्व आहे. त्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं मी एकदा पुन्हा त्यांच्या कार्यापुढं, त्यांच्या विचारापुढं नतमस्तक होतो. या कार्यासाठी ज्यांनी संस्कार त्यांच्यावर घडवले अशा माता जिजाऊंच्या वेशभूषामध्ये आलेल्या सर्व या मुलींचंही कौतुक करतो. बाल शिवाजीच्या रूपामध्ये असलेला रोहन असो, यासाठी पोवाडे, ध्वजधारी आपला विद्यार्थी किती वेळचा त्या राजाच्या कार्याप्रती असणारी जी श्रद्धा असते, की जी प्रेरणा असते, ज्यांचं नाव उच्चारल्याबरोबर अंगावर असे काटे शारतात, अशा प्रकारचं वर्तन कार्य असणारे, नेतृत्व असणारं अशा छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व 11 पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन हे स्वराज्य निर्माण केलं. आता आपली जबाबदारी आहे या स्वराज्याचं रूपांतर सुराज्यामध्ये निर्माण करून आपण त्यांचे वारसदार म्हणून एक अभिमान वाटावा, असं कार्य आपल्या हातून घडावं, हा संकल्प आजच्या आपण दिवशी करू. आणि या कामासाठी, या सर्व अतिशय उत्तम कार्यक्रमाच्या रचनेमध्ये ज्या सर्वांनी सहभाग नोंदवला, त्या सर्वांचं एकदा या कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून कौतुक करतो, त्यांचं अभिनंदन करतो. सर्व सहभागी विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. आणि आजच्या या कार्यक्रमासाठी माझा जो आमचा अध्यक्ष म्हणून स्थान दिलं आणि सर्व व्यवस्थित रचना कार्यक्रमाची केलं, त्याबद्दल आयोजकांचे आभार व्यक्त करतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो. धन्यवाद.
सोहळा ज्यांच्या उपस्थितीने त्या सर्वांचे आभार मानूया नम्रतेने. आजच्या या शिवमय कार्यक्रमाचे आपण प्रदर्शन करण्यासाठी मी कुमारी दिव्या ताकटकर हिला आमंत्रित करते. प्रथम तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. मी दिव्या कल्याण कांबळकर आजच्या आभार प्रदर्शनाला सुरुवात करते. निश्चयाचा महामेरू, अखंड स्थितीचा निर्धारू, यशवंत, कीर्तिवंत, पुण्यवंत, नीतिवंत, आचारशील, विचारशील, दानशील, धर्मशील या विशेषणांबरोबर नरपती, हयपती, गजपती आणि गणपती अशा अनेक विशेषणातून शिवाजी महाराजांचे श्रेष्ठ अधोरेखित होते. शिवाजी महाराजांचा जन्मदिवस हा शिवजयंती म्हणून साजरा होतो आणि शिवजयंतीच्या या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करण्याची संधी दिली त्याबद्दल मी कार्यक्रमाच्या आयोजकांना धन्यवाद देतो. स्वभाव म्हणजे नक्की काय? रंगांची पेटी. कधी कुठला रंग सांडेल याचा नेम नाही. फक्त स्वतःचे चित्र रंगवताना इतरांचे चित्र बिघडणार नाही याची काळजी घेणे म्हणजे चांगला स्वभाव. अशाच चांगल्या स्वभावाचे आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य श्री गवळे सर यांनी आपल्याला योग्य असे मार्गदर्शन केले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री आपल्या विद्यालयाचे उपप्राचार्य कुटे सर यांनी सुद्धा आपल्याला योग्य असे मार्गदर्शन केले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. तसेच विद्यालयाचे पर्यवेक्षक द्वय दंडे सर व तायडे सर यांचे सुद्धा मी आभार मानते. व आमचे आयोजक श्री पंडित सर व आपल्याला अतिशय योग्य असे मार्गदर्शन करणारे प्रमुख वक्ते श्री कृष्ण वाघ सर यांचे सुद्धा मी आभार मानते. व अध्यक्षांच्या वतीने आजचा